गाव उद्ध्वस्त झालं होतं. समधी घरं पडली होती, झाडं पडली होती आणि कित्येकाची तर. पण या समजामध्ये मला लक्षात आलं, धनी कुठेच का दिसत नाही. मग विचार आला, रातंदिस राब राब राबून ज्या रानामध्ये पीक उभं केलं, एका रातीनं त्या रानाची काय दशा केली असं ते पाहिले रानाकडे गेले असते. म्या चिनालीन शकीले घेतला ना रानाकडे वळले. म्या रानाकडे जाता जाता आजूबाजूच्या रानाकडे पाहत होते व धनी लोकांनी काबाड कष्ट करून ज्या मातीत पीक उभं केलं होतं ना, ते समजा पीक मातीत मिळालं होतं व समजा पीक मातीत मिळालं होतं. पण म्या माय मन सावरलं, चिनाले छकीले घेतलं ना आपल्या रानाकडे गेले. बघते तर काय, अहो तुम्ही न म्या रातन दिस एक करून ज्या रानात पीक उभं केलं होतं ना, ते समजा पीक मातीत मिळालं होतं धनी. ते समजा पीक मातीत मिळालं होतं. म्या कसं बस माझ्या मन सावरलं ना, तुम्हासनी शोधायला निघाले. पण तुम्हासनी माहिती आहे धनी, तुम्हासनी माहित आहे अरे समजे झाडं पडली होती, पीक मातीत मिळालं होतं. पण या समद्या रानामध्ये मात्र एक झाड उभं होतं. मला लय आश्चर्य झालं की हे झाड उभं कसं आहे. म्या चिनालीने छकीले घेतलं त्या रानाकडे वळली. म्या त्या जशी त्या झाडाकडे जात होते ना, तसं तसं माझं मन घाबरून येत होतं. कारण म्या जशी जशी त्या झाडाकडे जात होते तसं तसं त्या झाडाचं चित्र वेगळं वेगळं दिसत होतं. तरी म्या त्या झाडाकडे वळले, म्या जशी त्या झाडाकडे गेली ना धनी, माया समजा जग उद्ध्वस्त झालं व समजा जग उद्ध्वस्त झालं. अव हे झाड तेच होतं, हे झाड तेच होतं ज्या झाडाखाली बसून तुम्ही ना म्या रोज न्यारी करायचो आणि त्याच झाडाला लटकून तुम्ही फाशी घेतली व धनी. त्याच झाडाला लटकून तुम्ही फाशी घेतली. म्या काय करावं, कुठं जावं, कुणाला सांगावं काहीच समजत नव्हतं धनी, काहीच समजत नव्हतं. गावातली लोक आली, तुम्हासनी वरून खाली उचललं. धनी धनी उठा ना व धनी, धनी माझी म्हणाला एकदा, धनी एकदा माझी म्हणाला धनी एकदा माझी म्हणाला व धनी, धनी उठा ना व धनी, धनी उठा ना, धनी उठा ना धनी माझी, धनी एकदा माझी म्हणाला व धनी, धनी उठा ना, उठा ना त्या रात्री मी तुम्हाला उठवण्याचा लय प्रयत्न केला हो धनी, लय प्रयत्न केला, पण तुम्ही नाही उठले. गावातली लोकांनी तुम्हाला नेलं जायलं काय केलं मला काहीच ठाऊक नाही व धनी, काय ठाऊक नाही. त्या दिवशी मी आता झाडाखाली बसून डसा रडले व धनी, डसा रडले. काय करावं, कुणा सांगावं, कुठं जावं काहीच कळत नव्हतं व धनी, काहीच कळत नव्हतं. जगण्याची इच्छा नव्हती राहिली व धनी, जगण्याची इच्छा नव्हती राहिली. पण या समजामध्ये मला मग चिन्याचा आवाज आला. चिन्या म्हणते, हे आई भूक लागली व भूक लागली. मग मात्र विचार आला, म्हणजे नाही त्याचा बाप मेला पण त्याची माय चिती आहे. मी चिनाले छकीले घेतलं ना कामाच्या वाटेनं शहराकडे निघाले. आता म्या ठरले अनपढ बाय, मला कोण सुशिक्षित काम देणार होतं व वाटलं 2-3 घरचे झाडू आणि भांडे करीन तर आपलं पोट तरी भरून. म्या लय दारं ठोकली व धनी, म्या लय दारं ठोकली. ओ ताई 2 दिवस झाले व लेकराच्या पोटात काहीच नाही, बघा ना थोडं काम असेल तर. ओ ताई ऐका ना, ओ ताई अहो थोडं बस, बस 2-3 मी समजा काम करेन ना, ऐका. ए दादा
बघ ना त्या हॉटेलमध्ये काय काम असेल तर. अरे झाडू भांडे समजा करेल रे म्या. अरे 2 दिवस झाले रे मला लेकराचं. ऐक म्या लय प्रयत्न केला हो धनी. म्या लय प्रयत्न केला पण मला कोणीच काम द्यायला तयार नव्हती हो धनी. कोणीच काम द्यायला तयार नव्हती. म्या काय करणार होते हो धनी. काय करणार होते. 2 दिवस झाले लेकराच्या पोटामध्ये अन्नाचा एक शीत नव्हता. मायनं मन भरून आलो धनी. मायनं मन भरून आलो हो धनी. हो इकली म्या आपली आबरू विकली हो धनी. तुमच्या मंजीनं तिची आबरू इकली. अहो काय करणार होते हो. काय करणार होते. लय प्रयत्न केले हो धनी. लय प्रयत्न केले पण कोणीच काम नाही. मंजीनं तुमची आबरू विकली. पण मात्र तुम्हाला माहित आहे धनी आबरू विकताना मात्र हा विचार नाही आला की ज्या समाजात माणुसकीची किंमत नाही ना त्या समाजात एका बाईच्या आबरूले काय इज्जत असत तुम्हाला माहित आहे धनी. अहो या तुमच्या समाजानं तुमच्या मंजीच्या आबरूची किंमत किती दिली माहित आहे तुम्हाला. अहो तुमच्या मंजीच्या आबरूची किंमत फक्त 50 रुपये होती वधानी. फक्त 50 रुपये होते. तुम्ही मला म्हणायचे नाही म्हणजे तू वाघीण आहेस वाघीण. पण या समाजाचं हे रूप पाहून तुमची वाघीण खचली वधानी. तुमची वाघीण खचली. तुमची वाघीण खचली. मग आता काय वधानी. आज ते 50 रुपये पण संपले. आज ते 50 रुपये पण संपले वधानी. ते 50 रुपये संपले. म्हणून शेवटला उपाय म्हणून भीक मागत आहोत तुम्ही. शेवटला उपाय म्हणून भीक मागत आहे. ए दादा ये दादा 1 तरी रुपया दे रे दादा. 1 तरी रुपया दे. 1 तरी रुपया दे.